गुड मॉर्निंग. तर फायनली मी पोहोचले आणि खूप सकाळी लवकर पोहोचायचं होतं मला. 7 वाजलेत आता आणि बरोबर टायमावर पोहोचले. आणि सकाळी जेव्हा मी निघाले तेव्हा मुली पण झोपलेल्या होत्या. त्यानंतर मिस्टरांनी भांडुपला सोडलं आणि नेमकं तिकीट घर बंद होतं. त्यामुळे मला भांडूप वेस्टला जावं लागलं. तिथून तिकीट घेतली आणि फायनली मी ते पोहोचले, अगदी वेळेत पोहोचले. तर आज खूप दिवसानंतर शूट लागलेला आहे आणि मला वाटते कदाचित आजचं शूट जरा वेगळं असेल. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे सीनमध्ये काय काय चालू आहे सध्या सिरियलमध्ये. तर सिरियलमध्ये म्हणजे कसं आपलं दीपिका मॅडम आहेत त्या म्हणजे त्यांना मार लागलेला आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये आहे. तर कदाचित होऊ शकते आम्ही त्यांना बघायला वगैरे जातो किंवा आम्हाला पहिल्यांदा माहिती पडतं तर आम्हाला शॉक वगैरे बसतो, आम्ही त्यांना बघायला जात असेल. असं कदाचित असा सीन असावा असं मला वाटते. बघूया काय असेल तसं मी तुम्हाला शेअर करेन. त्यासाठी तुम्हाला आजचा ब्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप दिवसानंतर आमचं शूट लागलं आहे. हो ना, खूप दिवसानंतर लागलं आणि बघूया आता आज काय सीन असणार आहेत ते. हो, मज्जा येते आम्हाला सीन करायला पण. ओके, तसे मी तुम्हाला शेअर करत जाईन. आता आम्हाला इथे नाश्ता मिळालेला आहे, आम्ही नाश्ता करून घेतो. चला मग मी आता माझा मेकअप करून घेतो. तर फ्रेंड्स फायनली आम्ही आता रेडी झालेलो आहोत, म्हणजे तयार झालो, फक्त चेंज बाकी आहे. तर आणि इथे सेटवरती लाईट गेलेली आहे. तर आता आपण थोड्या वेळासाठी आपण थोडंसं बाहेर फिरूया, म्हणजे बँकेमध्ये जाऊन बघूया काय चालू आहे ते, म्हणजे आम्हाला कळेल काय सीन आहे ते. तर चला मग तुम्हाला सांगतो कसं आहे काय आहे म्हणजे काय चाललंय ते. तर चला बँकेमध्ये जाऊन दाखवतो मी तुम्हाला. चला. हे बघा सगळीकडे लाईट गेलेली आहे. अरे इथे तर सजावट चालू आहे, सजावट चालू आहे. एक मिनटं मी टॉर्च लावते. हां हां, हे बघा इकडे सजावट चालू आहे, बघू शकता. तर मला असं वाटते कदाचित दीपिका मॅडमला इथे बँकेमध्ये चांगलं वाजत गाजत. काय आहे सीन काय आहे आज? लाईट गेली, लाईट गेली आहे ते माहिती आहे, खाली सीन शूटिंग चालू आहे ते माहिती आहे खाली आहे, पण इकडे दीपू येते ना. हा दीपू वेलकम वेलकम जोरात. हॉस्पिटल मधून आली पहिला दिवस. हा आणि एंट्री म्हणजे बँकेमध्ये वाजत गाजत येत आहेत. वेलकम दीपू पुरा सगळं बँक असणार. अच्छा, असं लोकांनी सगळं काय स्टाफ लोक स्वागत करतात. स्वागत करतं. अच्छा वा, छान आहे मग सीन. तर असा सीन आहे आणि इकडे डेकोरेशन चालू आहे. लाईट गेली आहे, दीपावली लाईट येणार. अच्छा असं आहे काय? अरे वा, म्हणजे दीपिका मॅडम आले की लाईट येणार. अच्छा, तर अशी सजावट चालली आहे बघा. आणि हे आमची सोनटक्के सरांची केबिन. इंद्र सिटी मारे तेव्हा लाईट येणार. काय 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 बोलत परत एकदा? इंद्र सर सिटी मारतील तेव्हा लाईट येते. अरे बापरे, इंद्रा सर शिट्टी मारतील तेव्हा लाईट येईल. ऐकलंस काय तू? काय बोलला? वेलकम झाल्यावरती दीपिका मॅडमचं लाईट येईल. पण ते सर काय बोलतायत की इंद्रा सिटी वाजलं तर लाईट येतं, ते पण होणार, हे पण दुसरं पण होणार. म्हणजे सिटी नाही वाजली तरी असं येऊ शकतं लाईट. अरे वा, दोन्ही पण ट्विस्ट आहे, म्हणजे चांगलं आहे. कारण इंदिरा सिटी मारतो, रिक्षा येते, टॅक्सी येते, बस येते, सगळं काय येते, लाईट पण येणार. ड्रिल मशीन वागते तर. छान छान. हा, ड्रिल मशीन वागते. ड्रिल मशीन ड्रिल बेंड होतं तर. बरोबर. स्टॅम्प पण तुटतो. हा, पेपर उडतात. अजून त्या दिवशी शिट्टी वाजल्याबरोबर सगळे फुगे जे आहेत ते गायब होतात हॉस्पिटलमधून. बरोबर ना? हा, एसी बंद पडते. नाही, एसी चालू होते, एसी बंद नाही, चालू होते. पण थांबते, प्लेन थांबते, मध्ये पार्किंग नाही. शिट्टी वाजल्याबरोबर प्लेन पण थांबते. आमच्या गच्चीवर आहे ना प्लेन येते. अजून काय
अजून काही नाही. चालेल, चांगलं सीन आहे आता. खूप दिवसानंतर शूटिंगला आल्यावर. हो ना, खूप दिवसानंतर आलो. आम्हाला खूप छान वाटत आहे आणि आम्हाला असं वाटतंय आमचा कालच विषय झाला. हा, कालच विषय झाला आणि खरं म्हणजे असं वाटतंय की म्हणजे अजून शूटला कधी जाऊ. हो ना, आणि लवकर म्हणजे असं चालू राहावं, सारखं सारखं बोलवावं असं वाटतं. राहील ना कायम? थोडे दिवस आहे ना? अरे वा वा वा, थँक्यू सो मच. थोडे दिवस असले बोलवतील ना. झालं 10वीचा पेपर असतो ना, 10वी नंतर 9वी 8वी 10वी वर्ग चेंज होतो तसं हा. शूटिंग पण तेच झालं. 10 वर्षापासून मी करतोय. नवीन माणसं, एक वर्ष दुसरं सिरियलला तू नवीन माणसं नवीन माणसं नवीन हा माणसं. हा हा. सेम मला वर्गातलं फील येतो शूटिंग लाईन मध्ये. हे आमचे सोनटक्के सर. 10वीत गेलं नवीन माणसं. हे आमचे सोनटक्के सर. लाईट गेलेली आहे ना, म्हणून टॉर्च लावलेला आहे. बरोबर टायमर लाईट आली. मस्त. माझ्या मित्रमैत्रिणींनो, मला थोडं सगळ्यांना सांगताना अत्यंत दुःख होत आहे की आपल्या बँकेत काम करणाऱ्या दीपिका मॅडम आपल्याला सोडून म्हणते, अहो सर गेले नाही अजून. म्हणतो मी कुठे म्हटलं गेल्या, आपल्याला सोडून म्हणजे की बँक सोडून जाण्याच्या मार्गावर आहे. म्हणाले की हो पण काय झालं. म्हणतो की देशपांडे मॅडमचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. मीनाक्षी म्हणते आणि एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला कोणी एकदम आधीसारखं धडधाकटपणे उभं राहण्याची शक्यता नाहीच आहे. म्हणतो की आणि त्यामुळे तिथून पाठून आवाजाला दरवाजाचा घोडा घ्या. उभे झाले काका, आमचे गणपत काका इकडे उभे झालेले आहेत आणि अशी सजावट चालू आहे. हे बघा मग ते आणि मला हे दिलेलं आहे. हा मॅडम इकडे ना चालेल. तिकडे वरती ज्ञानेश्वर. क्यों दिखा रहे हो? चौथा तिथे एक जण चढलेला असेल ना, त्याला ते फुगे चिकटवून देत असाल. जरा कॉर्नरला घे कॉर्नरला घे. बस अजून तुझ्याकडे घे बाहेर. बासुरी ठेवून देते. पडणार नाही ना? नाही पडणार असं ठेव देते. मार्क तो करेक्ट आहे. या अँड निखिल फ्रेम मध्ये गणपत काकांचं सजेशन नाही मिळत त्याचे तर या एक
अरे हे फुगे एवढेच आहेत का? चला ना फुगे तो मला पाहिजे कुठले शिक्षक तुम्हाला म्हणून ती रेट चांगले हो हो मीच केलं राहू द्या येलो का अच्छा येलो वाले राहू उगा जरा करा मग हा येलो ठेवू का मी हा ठेवा ज्ञानेश्वर ये ना. इथे दे कुठले ना देत आहे नाही आहे फुटलेला बघ ना हे नको बोलले चिठ्ठ्या पाहिजे ना अरे हे चिठ्ठ्या नाही पाहिजे त्यावेळी तू बँकेत होता ना तेव्हा आपली चिठ्ठीचा कलेक्शन झालाय ब्लॅक पेपर दे फोल्ड करून बाकी काय नाही फाडून देतो ना त्याच्यावर तुझं एक ऍडिशनल वाक्य घे पण हे सगळं केलंय कोणी बरं हे सगळं दीपूला ऐकू येईल असं मी बोलतो हो चालेल चालेल तुला तुला explain झालं, तुझं जर असेल तर तुझं तसंही करतो मी हे सगळं केलंय कोणी मग मी त्याला क्यू देतो रोल त्याला ते फुगे कॅमेऱ्याजवळ पसरवा रे दाराकडे नाही आणि एकत्र नका करू जरा वेगवेगळे करून ठेवा कॅमेरा इकडचा वाईड वाला कॅमेरा आणा अजून इकडे परफेक्ट बस 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 पसरवा तिकडे आता तू उगाच तिकडे विषय कमी झाले चला बस चला बाजूला बघा हळूहळू बाजूला वाऱ्याने पण उठलेले पाहिजेत ते रोल मग कॅमेराचा रोलिंग and action सगळं तू केलंस का नाही तुम्हाला कुठे काय सांगितलं नाही केलं अरे मग हे केलंय कोणी मी केले सगळे अरे देशपांडे भाई देशपांडे भाई सगळे बघा मी केले कसे कसे छान या देशपांडे भाई या ना वेलकम 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 देशपांडे भाई वेलकम 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 तुझे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे माहिती आहे मला खरं तर सांग का करतोस हे सगळं तुम्ही माझ्यासारख्या प्रामाणिक आणि शुद्ध माणसावर संशय घेताय प्रामाणिक आणि शुद्ध हो शुद्धपणे वाकडं काही केलंस माझ्यासारखं बोलला अत्यंत चांगल्या मनाने करतोय मी सगळं काय अरे काय चांगलं काम केलंस तू अशी चांगली कामं करत राहा यापुढे देशपांडे बाईंना त्रास दिलाच नव्हता केलं काय आधी कुठे दिलं होतं नाही देणार काळजी करू नका आणि तुमची परवानगी असेल तर आता याचा निरोप समारंभ
स्वागत समारंभाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कडे चेक कर, सिंगल कॅमेरा चेक करू. नाही नाही, छोटक्याचा खेळ तुम्ही पण कमाल करता. माझ्या पवित्र आणि शुद्ध माणसावर संशय घेता. हा थोडी बरोबर खाली गेली, बसली अजून थोडा वर. अच्छा, इतका वर आला कॅमेरा. हा. ओके, ही परफेक्ट आणि हा सत्तू. परफेक्ट. रोल सायलेन्स. रोलिंग अँड ऍक्शन. माझ्या प्रामाणिक आणि शुद्ध माणसावर तुम्ही संशय घेताय. प्रामाणिक हो, आणि शुद्ध. अतिशुद्ध. बेशुद्ध पाडेल वाकड्या अक्षर नसतं. अगदी माया तू म्हणलं. सॉरी, पण तुम्ही काळजी करू नका. मी अत्यंत चांगल्या मनाने करतोय हे सगळं. सर तुम्ही खेळला. वा वा, 100% आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केलंय सा. असाच वागायचा पुढे. हो, नाही कुठे मी पहिल्यांदा कुठे त्रास दिला नाही, म्हणजे नाही आता नाही देणार, तुम्ही काळजी करू नका. पण तुमची दिवस असा उगवला ना सूर्यप्रकाश इतका असा स्वच्छ सगळा, की म्हणजे काही त्याला मोलच नाहीये. कारण की आपल्या बँकेसाठी हा दिवस म्हणजे अक्षरशः माव्यासारखा आहे. चुकलं काहीतरी, सोन्यासारखा आहे. कारण आपल्या बँकेच्या रिकव्हरी क्वीन, आपल्या बँकेची शान दीपिका देशपांडे बाई या मोठ्या ऍक्सिडेंट मधून वाचलेल्या आहेत आणि त्या आज जॉईन होणार आहेत. टाळ्या. अत्यंत बेधडक, अत्यंत यशस्वी अशा दीपिका देशपांडे बाईंचं स्वागत करण्याचं विनंती मी सगळ्यात ज्येष्ठ आणि सर्वश्रेष्ठ असे महावा सोनटक्के यांना करतो. या देशपांडे बाई. तर देशपांडेबाई या गेले काही दिवस रजेवर होत्या, त्यामुळे आपल्या बँकेचं रिकव्हरीचं काम भयंकर खोळंबलं होतं. तर त्यांना मी आज एक मोठी जबाबदारी देणार आहे आणि महत्वाची, आणि त्या नेहमीप्रमाणे ती पूर्ण करतील याची मला गॅरंटी आहेच. तर फ्रेंड्स, आता आमचा पॅकअप झालेला आहे. सीन झाले, जे सीन व्हायचे होते ते झाले. वेलकमचा सीन होता, मला वाटलंच होतं हे असं काहीतरी असेल, आणि अजून एक सीन होता तो पण तुम्हाला मी दाखवलेला आहे. तर पॅकअप झालाय. तर चला मग आता भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. तर चला आता आम्ही मॅडमला जरा लग्नाच्या शुभेच्छा द्यायला चाललेलो आहोत, है ना आम्ही मॅडमला लग्नाच्या शुभेच्छा देऊन येतो आणि इथं लगेच हा गणपत काय आलो याला. मॅम खूप खूप शुभेच्छा तुम्हाला लग्नाच्या. फोटो घ्यायचा आहे. तू तेव्हा तशीच